हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदिकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरति वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालचे दिसाक धृतराष्ट्राक विदुरान बुद्धी सांगचे आनी हांव कसं करचें मेगेल चेडवान आयकना नतलारी जावन गेलेले विशय न्हू धर्मरायो पुणी क्षम दीत नवे म्हूण म्हणटना तो रायो कळ्ळें मालगड्याल वयरी मस्त ताका गौरव आशिल्ली देखून धर्मबुद्धी जालेली देखून इतले काळ ताणें सैसून घेतले म्हूण प्रतीपन ताण बागसुका सैसून घेवका म्हणूक तो ब्राह्मण न्हय तो क्षत्रिय तांकां ताळमे एक मीत आसता म्हणून सांगता आनी म्हणटा कसो कोतस्वे तुगेल चेडवाल न्ही पांडवांक गेले विशयांत तूं निश्कापट्यारा सुखाशील राया तुगेल पुत्रांकय पांडुपुत्रांकय समान दृश्टीर पळयलेले जाल्यार तुका हे लोकांत अपार कीर्ती मेळटा मात्र न्ही मरणानंतर स्वर्गांतूय मस्त काळ तूं आसता कित्याक म्हळ्यार म्हणटात न्हय किर्तिवंत जनाक तांगेल कीर्ती केदोळ ते नरलोकांत आसता मर्त्य लोकांत आसता तितले काळ तांणी स्वर्गार आसताची म्हूण सांगून आनीक कसं म्हूण म्हळ्यार पुतू 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 म्हणटा न्हय तुका एक प्रल्हादाल चरित्र सांगता तो पुत्ताले न्ही तागेले पुत्ताक न्ही आनीक सुधर्म म्हणलेल्याक एक चेल्लील विशयांत व्याजी येतना ताणें कशें तीर्प दिलेलें म्हूण सांगता तूं तुगेल पुतू 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 म्हूण सांगून मोह दाखयत न्हय तूं ही काणयेक मागीर हांव ही काणी कसले सांगेल म्हूण तूंची आलोचना करी म्हणटा कळ्ळें. मस्त काळ फुडें रुपा बारी चंदी एकले केशिनी म्हळेले कन्या आशिल्ली तिका स्वयंवर करूंक सिद्धत केला त्या वेळाक प्रल्हादाल पूत विरोचन दैत्यांक अधिपती जावन आसा तो कसो करता केशिनीक आपल्या नंबर डिकून घेवका म्हणून स्वयंवर आयला तो कळ्ळें. त्या वेळाक केशिनी ताका प्रश्न करतकय किम ब्राह्मणः स्वित् श्रेयांसो दितिजाः स्वित् विरोचना अत केन स्म पर्यंकम सुधन्मा नादिरोहती. पळय ती निमगितकय ब्राह्मण श्रेष्ठ की दैत्य श्रेष्ठ कळ्ळें. ब्राह्मण आनी दैत्य श्रेष्ठ म्हणून म्हळ्यार ब्राह्मण श्रेष्ठ न्ही म्हूण तुगेलो अभिप्राय आस जाल्यार सुधन्मो तुगेलो ओटीता बैसना तो कनिश्ठ म्हणून म्हळ्यार आतां हाय आसा मायकूक जाल्यार कशें कोतस्वे पळय प्रल्हादाल पूत केशिनीक ती भारी ज्ञानी चेल्ली ती भारी चंदी तिका प्रल्हादाल पुत्तान मनांत इश्ट पावला तो कोण विरोचन तेंच कालांत बृहस्पती देवतेंगेल गुरू बृहस्पती तागेल पूत सुधन्वा म्हूण आशिल्लो ताकाय हिगेल वयर मन आशिल्लें तें स्वयंवर कळ्ळें. ती चेल्ली स्वयंवर म्हळ्यार कसा तिगेली इच्छे प्रकार कोणाकय तिणें माळ घालीत जाल्यार दोग जन तिका एकलेक इश्ट पावताची म्हूण ती कळ्ळा. आतां विरोचना माळ घाल्यार सुधन्वाक बेजार जातले सुधन्वा माळ घाल्यार विरोचना बेजार जातले आतां तें नाक्काची नाक्का म्हणून ती एक उपाय करता कळ्ळें. तुमगेल दोग जनां मदीं कोण श्रेष्ठ ताका वर्ण करता तुमी तीर्मान करून यो म्हूण कळ्ळें. तेदना ती निमगुचें तूं श्रेष्ठ म्हूण तुगेलें मन आसवे सुधन्व श्रेष्ठ न्ही ब्राह्मण जावन आशिल्लो म्हूण म्हळ्यार मन आसवे तुगेलें म्हूण म्हणटना तो सांगता कोण विरोचन हे केशिनी आमी श्रेष्ठची आमी प्रजापतील चेडूं सर्वश्रेष्ठ कळ्ळें. आमगेले मुखार ते देवते ते ब्राह्मण कोणें आमकां समान न्हयच न्हय तांणी म्हूण तेदना केशीन सांगता विरोचना म्हाका तुगेलो अभिप्राय कसो म्हूण कळ्ळें. आतां सुधन्वाल विशय कसो म्हूण पळया
आम्ही हांगाची सुधन्वाक प्रतीक्षा करूया. पायच्या दिसा सुधन्व हांग येवन पावता. तुम्ही दोग जण ओटूची म्हाका पळोवच्या ये तातून हांवय कसं म्हूण पळयता म्हूण म्हणटा कैद जायत केशिनी तू सांगील तशीची पायच्या दिसा कसं म्हणू पळया. सकाळी मेळाक सुधन्वनी हांव तू म्हणणं तुगेले ओटो ताका बसकारान घेवका तुगेले दृश्टीन ब्राह्मण म्हळ्यार समान म्हण म्हाका देवते ब्राह्मण पुरे मेगेल दृश्टीन तांणी आमगेल्या पैकी कनिश्ठ म्हणस जाल्यार कसले जावं तू सांगील कतीर आम्ही ओटू एक कडेन बसताची म्हूण फाल्ली जाल्ले सुधन्व आनी विरोचन थंय म्हळ्यार विरोचन आनी केशिनी बैसून आसाची सुधन्व थंय येवन पावल. ताणें येयला पळोवन केशिनी सुरवे उठान राबली. ब्राह्मण नव्हतो. सुधन्व आसन दिलें, अर्घ्य पाद्य दिलें, सत्कार केलो. तेदना तिणें विरोचनाले सांगिल्लें नवें तूं ब्राह्मणांक मर्याद दिता की ना म्हूण म्हाका कळका तुमी ओटू बैसू का म्हूण. विरोचन कसं करता तो एक सिंहासनार बसला. सुधन्वा सांगता हांगा बैस तूं मेगेल ओटू म्हूण. तेदना सुधन्व सांगता तुगेल ओटू बैस म्हणलें कडलें हांव तुका समान न्ही नवें तुगेल ओटू हांव बैसना कळ्ळें जाल्यार तूं म्हाका बैसा म्हणलेलें म्हाका भारी संतोश जाल्लें म्हाका तूं गौरव दिलें म्हूण. ताजे खातीर तूं बशिल्लें तें सिंहासन एक पंत स्पर्श करता कित्याक आमी ओट्ट बसनच ओट्ट बसले म्हूण जाल्यार आमी दोग जण समान म्हूण जाता. तुगेले मनांत आमी दोग जण समान म्हणून आसवें ना नवें म्हणटना हांव तुगेलो ओटू कसल्या बैसू का म्हूण कडेन मागीर विरोचन सांगता सुधन्वा तुका गौरव दिवचे खातीर हांव मेगेल सिंहासनार बैस म्हणलें तुका शिवाय तूं कसले सिंहासनार बसची योग्य तसवें ना नवें. तुमी ब्राह्मणान खंयचेर बसचे मांडे दर्बे मांद्र्यो कृष्णाजीन हाजे वयर मान बसची तुमी तें सोडूं असले अनर्घ्य रत्न सिंहासनार बसचे तसले योग्यता तुका नंची ना नवें म्हूण म्हणटना कळ्ळें सुधन्वाक विरोचन म्हाका कोंकून हांगसून उलयता म्हूण. कडेरी तो म्हणलें तूं कसलें म्हण विरोचना म्हाका कसलें बेजार ना जाल्यार कोणालो ओटू कोण बैसू का म्हूण म्हणलेले विशय धर्मशास्त्रांत तूं आस खंयचेय वर्णाची जवो कळ्ळें पिता पुत्रौ सह आसीतौ द्वौ विप्रौ क्षत्रियादपि खंयचेय वर्णान तूं जवो ब्राह्मण जवो क्षत्रिय जवो वैश्य जवो शूद्र जवो आन्न आनी पुत्तान एकच आसनार बैसू येतं म्हणस. दोन्ही ब्राह्मणान एक आसनार बैसू येतं कळ्ळें दोन्ही क्षत्रियान एक आसनार बैसू येतं. तशी क्षत्रियांगेल ओटू प्रायेन होड जावन आशिल्ले दोन्ही वैश्यान तांगेल समान आसनार बैसू येतं. तशी तें सोडून एक वर्णाच्यान अन्य वर्णाच्या ओटू एक आसनार बसच्या ना नवें. आमी हांव ब्राह्मण तूं क्षत्रिय म्हणटना आमी एक आसनार बसच्या ना म्हूण. आतां तूं आमी ब्राह्मणान बसच्या आसना विशीं बारीकूच सिद्ध जावन उलयलें म्हाका तें समदिसनी. आमी मांडेर बसच्या पुरोची कृष्णाजिनार बसच्या पुरोची खंयच्यारी बसच्या पुरोची कळ्ळें जाल्यार तुगेल आनु तो रत्नसिंहासनार वयर बसला जाल्यार हांव तागेले येद्राक कृष्णाजिना वयरी बसला मेगेलें आसन तेची जाल्यार तुगेल्या अन्नान तो गुदेवन येवन मेगेल सेवा कोरका नवें. तुका आनीकी ह्या परे गोतना म्हूण जालें कित्याक म्हळ्यार तुका तुगेल्या आनमन बारी सुकोन व्हड केला तशें जावन तुका धर्म म्हणलेल्या विशयांत कसले एक विशेश परिणती आसा म्हूण हांव लेखना. आमी ब्राह्मण तुमी क्षत्रिय आमी खंय आसनार बैसूची तुमी तो गुदेवन येवन आमगेली सेवा कोरका तुमगेली सेवा आमी घेवचें शिवाय आमी तुमगेली सेवा करूं ना. तेदना विरोचना कोपयलें की तागेले मनान तूं सुधन्वा पशें हांव श्रेश्ठ हांव रायू म्हूण म्हणलेलें मनास म्हणटना विरोचन सुधन्वाले म्हणलें की कसलें जावं आमी एक पण दवरया ह्या विशयांत आनी निर्णय कोणा लागीं जावो आमगेले पयशे चड गोत आशिल्ले जाणां घेवया. कसं म्हळ्यार म्हगे लागीं भांगर आसा गायी आसा गोड आसा मस्त सकट संपद आसा हांव पण जावन दवरता. कडेरी सुधन्व सांगता तूं पण दवरता जाल्यार मेगेला पण दवरूं कसं आसा कांय ना नवें.
इथे म्हळ्यार आमगेला हिरण्य ना म्हळ्यार भांगर ना, अश्व ना, रथ ना, गोडी ना, गाय ना, कसले ना. तशें न्हू तूं पण दवरका म्हणना जाल्यार मेगेला एक वॅल्युएबल आसा म्हळ्यार मेगेल प्राण मात्र. हांव प्राणपण दवरता, तूं प्राणपण दवर तुवें. तशें जाल्यार ज्ञानी जनालागी हेच विशीं आमी प्रश्न करून एक निर्धारा येवया जायत कಡೆ आत्ता विरोचनान ಒಪ್ಪುವುಕ ಜಲ್ಲೆ ಬೈಬೆ ಹಾಗೆಲ್ಲ कसले ना प्राण दवरता हांव म्हणटना हाणें प्राण दवरूक ಒಪ್ಪುಕ जल्ले प्राणपण दवरलिಕ್ಕೆ तांणी जाल्यार आतां पुरय बाई कोण चड गुत्त आशिल्ले कोणाक सोदूचें मस्त ज्ञान आशिल्लें कोणाक सोदूचें ह्या विशयांत उत्तर दिवका जाल्यार अनेक म्हळ्यार तीर्प दितल्यान पक्षपात करूनच तशी दोन्ही पक्षाकय एक समजावन निर्णय दिवचे एकले सोदूका म्हूण म्हणटना कसं करचें म्हूण आलोचना करतना विरोचन त्यात निमगितके कसं न्ही म्हळ्यार आमी आतां हें पण दवरले सकट दवरले आमी प्राण पण दवरता पुरे बी जाल्यार तीर्प कोणाले घेवचें आमी ही ताका म्हळ्यार हांव तूं देवतेंक पळया म्हळ्यार देवतेला तर आनी हांव येवन रब्बना मनुष्य तांणी मेगला पशी निकृश्ट हांव देवतेंक देवतेंक मोल दिना तिला हांव मनशां मोल दिता म्हणटा तूं देवतेंक जेव मनशांक तूं आपोवचेनच कळ्ळें एक विरोचनाल विशय ताका गोतच न्हू सुधन्वाक कुडले म्हणाल की जायत आतां देवतेंक आपोवच्याक नाका तांणी तुका समान न्ही म्हण तूं मनशांनी की निकृश्ट म्हण तुगेलें मनास जायत तुगेलो हा न्हू तुका तो देवू न्हय तुका तो होडू न्हय वचा तुगेलो अन्ना लेगी निमगुया म्हाका कसले अभ्यंतर ना कळ्ळें इत्याक म्हळ्यार तुगेलो अन्नाल विशय म्हाका गोतस मेगेल पुत्तान जिवंत ओरका म्हूण म्हणलेलें आशे दवर न्हू तुगेलो हा न्हू खंयचे खंयचे एक फटिंगपणाचें तीर्प दिना तें म्हाका गोतस कडेर जायत परस्पर उलोवन घेतले कडेर वचून प्रल्हादा लेगी निमगोचें म्हूण जाल्लें दोग जनय प्रल्हादाले चमकलो प्रल्हादान लेखलेकी सुतन मनी विरोचन तांकां एकले पळयल्ले एकल्या कसलें हित ना येदोळ ಒಟ್ಟು जावन रब्बिले न्ही तांणी आजी दोग जने ಒಟ್ಟು जावन हांगा कसला येताची जाल्यार त्या एक मान न्ही तांकां दोग जनाकय मना कसं की कोप सी कोपार येयल्या बरें दिसता न्हय म्हूण लेपका जाल्यार तांणी प्रल्हादाला येवन जाल्ले प्रल्हादान निमगेले विरोचना तुका न्ही सुधन्वाक स्नेह जल्वे जवो ಒಟ್ಟು येयली तुमी येदोळ ती तुमी दोग जाण ಒಟ್ಟು येयला हांव पळय नाशिल्लें केन्नाय ಒಟ್ಟು चमकलेली न्ही तुमी कसलें तुमी ಒಟ್ಟು येयल्याचें कारण कसलें ते जाणा म्हणटा की विरोचन ना ना म्हाका सुद्दां वालो ಒಟ್ಟು कसले फ्रेंडशीप आनी शूर जायनी कळ्ळें जाल्यार एक कारणाक आमी एकल्यान पण दवरून घेतला प्राणूची ताजी एक तीर्प निमगुचाका तुगे लागींची आयल्यांची आना हांव एक विशय तुगेलो प्रश्न करता तूं खंयच्या विशयांतूय फटी तीर्प दिवची नाका इत्याक म्हळ्यार सुधन्मू ताणें देवतेंगेले हांव येना म्हणटना ताणें तुगेलो अन्ना लागीं वच्चा म्हूण ताणें म्हळेलें तशें न्हू फटी तीर्प दिवचें न्हय तुवें कडेरी सेवकांक सांगता की पळय सुधन्म ब्राह्मण ताका अर्घ्यपाती दिवका मधुपर्कणी घेवन येयाची म्हूण सुधन्वालें म्हणलें की हे ब्राह्मणा तूं आमकां भारी पूजनीय कळ्ळें तुका हांव अर्घ्यपाद्य मधुपर्क दिवन दान दिवच्या एक गाय हाड्याची म्हणटा तो तेदना तो म्हणाल की म्हाका उदक मधुपर्क पुरे दिल्ल्या बरें जालें जाल्यार तुगेलो पूत एक प्रश्न निमगिता तुवें ताका खंडीत जावन समजावन सुचें उत्तर सांगता जैत वे ताण कसं आमगेल मध्ये कसं जालेलें म्हळ्यार किम ब्राह्मणः स्वित श्रेयांसः उता हो स्वित विरोचना म्हूण ब्राह्मण श्रेष्ठ की विरोचन श्रेष्ठ हांव ब्राह्मण तो असुर राय कोण श्रेष्ठ म्हणलेल्या विशयांत आमगेल मध्ये चर्चे जालेलें तूं बद्द आशिल्लें उत्तर सांग कळ्ळें आतां प्रल्हादाक तागेलो पूत वैबे ताका मोगसची सहज अनेक जावन प्राणपण दवरला म्हणला हांनी विरोचन एकू पूत ताजे नंतर हो ब्राह्मण तागेलो ಒಟ್ಟು पण घेवन प्राणपण घेवन दोग जन आयल्यांची म्हणटना ब्राह्मणाल विशयां कसले चूक केल्या त्या बाई एक व्हड शापू जाता
ताकाय तिरस्कार करूनच आणि हे असल प्रश्नेक दोग जनालय मध्यस्थिकेचे उत्तर म्हळ्यार त्या काय ना रे तू वय तो वय एकलोची एक समान तशें न्ही म्हणून ते दिवचे भारी कश्ट प्रल्हादा पुराय मना गेल्यात ताका चल करचें म्हणून आलोचना करता सांगता की सुदन लागी पळय म्हाका वो एकलो पूत सुचो तूं मेगेलाकीची उत्तर घेवका म्हणून आयला विवाद तुमगेल दोग जनाले आतां तूं तुगेल अन्न कशी प्रितीची म्हाका मेगेल पूत प्रितीचो आतां आब तुमगेल मध्ये तीर्प दिवची कशी म्हूण सांगून म्हाका भंय जाता रस्त्यान सुदन मोमेंट ಸ್ವಲ್ಪ कठीण उलयत कೈ पळय तुगेले पुताक तुगेले पुरे राज्य संपत्तू कसं पुरय दी कळ्ळें जाल्यार ह्या विवादामान तूं समजावन सुचें उत्तर दिवका यथार्थ उत्तर दिवका म्हण कडेन री तो सांगता कೈ कोण तशें जाल्यार मेगेले एक प्रश्न आसा म्हण प्रल्हाद कोणा लागी सुधन्मा लागी हांव एक प्रश्न निमगे दिता ताका तूं उत्तर दी मागीर तुमगेल विवादाक कसं उत्तर म्हण हांव दिता कळ्ळें आनी उत्तर दितना सत्य जावन आशिल्लें उत्तर दिवका अन्याय तीर्प दिला रे दुःख जाता म्हणल्यार खंडीत म्हूण आनी म्हणटा कೈ तेदना सुदन्मा सांगता की राया एक साध्वी स्त्रीक तिगेल बामूण अन्य स्त्रील बैरी अनुरागारास म्हूण मना आयल्यार कितलें संकट जाता पळय दुःख जाता पळय तें दुःख कोण असल तीर्प दिता पळय न्याय सम्मत न्हय आशिल्लो ताका तितलें दुःख जाता आनीक कसं म्हळ्यार अन्याय तीर्प दिलेल्याक मना मस्त यातन जाता गिल्ट म्हणटा पळय तशी जाता मन भारी संकटा पडता मस्त नमनेचे दुःखा विशयी सांगतो पळय गांवां आशिल्ले मनशां एकल्याक थंय गांवांत तुकून पुराय जनान भायर घाल्ले म्हणलें क्या ताका भायर वतरी अन्न हारना बय तेदन तो एक नमने दुखता पळय तसल दुःख फटींग साक्षी सांगिल्लें जाता तशी कोण फटी साक्षी सांगता जेव फटी तीर्प दिता तागेले 5 मत्या फुडली जन्नर कापडताची गायचे विशयान पट्टी साक्षी सांगल्यार तागेले मागशीचे 10 तलेमाराचे म्हळ्यार 10 मात्याचे नरक आपडताची म्हणला घोड्या विशयान पट्टी साक्षी सांगल्यार 100 तलेमारा जन नरक आपडताची म्हूण म्हणला तशें आसतना मनशाल विशयान पट्टी साक्षी सांगली म्हूण जाल्यार 1000 वर्ष 1000 मात्याची जन नरकांत पडताची म्हूण म्हणटाची मात्र न्ही तितले जनान केल्ले सत्कर्म पुरे नाश जावन त्या सत्कर्मा फलान स्वर्गादी ऊर्ध्व लोक आशिल्ले जनाकय हाणें एकल्यान केलेले पट्टी साक्षी सांगिल्ले जेव पट्टी तीर्प दिलेली एक पापा निमती तागेले मागशीचे तलेमारा 1000 तलेमारा जनय स्वर्गांत असल्यार तांणी नरकांत पडताची तशें न्हू तूं सुळ्ळू म्हळ्यार फटींग साक्ष तूं दिवच्यानच अद सांगका तुवें म्हूण म्हणटरस भांगरा विशयान तूं साक्षी पट्टी साक्षी सांगिल्ले तांणी तांगेले मागशीचे मुखारचे पुराय जन अधोगतीक वताचे भुंयचे विशयान पट्टी साक्षी सांगिल्लो सर्व नाश जावन वता तशी आनी कसं म्हळ्यार हे विदुरान धृतराष्ट्रा सांगचें म्हळ्यार तो सांगता तस्माद राजेंद्र भूम्यर्थे म्हूण सांगता म्हळ्यार भुंयचे खातीर पट्टी सांगिल्ले जाल्यार कचल जाता मग वतून सांगत्यो कित्याक म्हळ्यार आतां धृतराष्ट्र तशीच न्हय पांडवांक गेलो भुंय भितर मारला पुतांनी तो ते दिवचे विशय मागशी मुखार पळयत तशें जावन तें वतून सांगता कोण विदूर हांगा सुधन्मालें उत्तर आयकतना प्रल्हाद सांगके विरोचना पळय हांव आशिल्लें तीर्प दिता सुधन्माले आनु अंगिरसू म्हाका तो गुरू जावन आशिल्लो म्हगेल्या पशी श्रेश्ठ तो म्हणटना तुगेल्या पशी सुधन्मू श्रेश्ठ जाल्लो तुगेले अम्मा पशी सुधन्माल अम्मा श्रेश्ठ जाल्लें
तशें हांव आयच्या दिसाक सुधन्म श्रेश्ठ म्हळ्यार तीर्पाम दिवका जाता आनी म्हणलें की पळय तुमी प्राणपण दवरलेले देखून आतां तुगेले प्राण सुधन्माल हातांत आस आनी सुधन्माक म्हणाल की सुधन्मा पुनरिच्छामी त्वया दत्तम विरोचनम पळय सुधन्मा आतां तागेले प्राण तुगेले हातांत आस तूं ताका गेलवला म्हणून ताका कसलें कर नाका म्हाका एक पूत सुजो तूं त्या पुत्रदान म्हाका करी म्हण तागेले म्हगेले पुत्राले प्राणदान दी म्हण तेदना सुधन्व सांगता प्रहलादा म्हाका भारी खूश जाल्ली तुगेले पुताल विशयान तूंची तीर्प दितना तूं आशिल्लो तीर्प दिल्लें फट्टी सांगनी म्हणटना तूं तुगेले पुताक हांव सोडून दिता म्हाका तागेले प्राणा वयर कसलेची अधिकार नाका जाल्यार एक उत्तर मात रस्मी गेले म्हूण म्हणटा कसलें म्हूण म्हळ्यार प्रहलादा हांव तुगेले पुत्रा तुका दिलें जाल्यार केशिनीले येद्राक ताणें म्हगेले पांय धुवका म्हळ्यार अर्घ्य पाद्य दितना करता पळय तशी प्रहलाद कुडले जाता म्हणटा आनी तशीची ताणें सांगिल्ली बरी वोपय वोपता कोण विरोचनू आनी सुधन्माल पांय धुता तशी ही काणी सांगता आनी सांगता पळय राया भूंय कोणकोणाली घेवका म्हूण म्हळेलें आशी तुका तशें फटी मारचें नाका तुवें तुगेले पुताल खातीर फटी सकड सांगून मुखार सर्वनाश जावन घेवं नाका तशी तुगेलो सर्वनाश जाता तशें केद दोळटय मनशाल मनान तूं चांकोरका म्हणून मन आसता की तें दोळटय ताका चांग जाता पण वायट करचे दिकड मन दिता तागेलें वायट जाता तशी पळय फट्टी वेव्हार करूनच मोस करूनच मद्यपान करूनच वृथा विंगड जनाल वटो व्याज्य करूनच एक समूहा वटो द्वेष बांदून घेवचेनच खंयचे बामण बायलां मध्ये लढाई करून घालची भाऊ भावंडाल मध्ये द्वेष येवचे तशी करचे राया रायांगेल मध्ये द्वेष येवचे तशी करचे आमकां संबंध नातिले स्त्री पुरुषाल वटो वाद करचे हे हाजे निमती मस्त आमी तापत्रया पडटा तशी करूकनच आतां पांडव तुगेल पुत्रावरीच बैबे पांडवांकय कौरवांकय पित्रस्थानारी आसूचे मात्र न्ही राय जावन पांडवांगेल आनी कौरवांगेल मध्ये कसले गलाट जाल्लो कलह जाल्लो हे शमन कोरका जाल्लेक न्यायमूर्ती स्थान तुगेल नमे वैकी न्ही थंय पळय प्रहल्लादो तागेल पूत म्हूण पळयना नशी न्यायशिले विचार ताणें सुधन्मा तीर्प दिलें हांगा तूं तुगेले पुत्र व्यामोहान तूं नक्क जाल्लेलें काम करता नमे एक कलह सुदारसून व्हरचीत आसल स्थानारी आशिल्लो तूंची फट्टी सांगला री तूंची दुश्ट जनाल पक्षांत आसला री तसल्या री नियंत्रण करचें कोणें दुश्टांक तूं फट्टी तीर्प सांगून तुगेल चिरडुवाल खातीर तूं राबला रे मागीर पांडवांक बरी करचें कोणें 7 वृत्ती करतल जन साक्ष सांगच्या योग्य न्ही म्हणून शास्त्र सांगता कोण कोण गोतस्वे सामुद्रिकम वणिजम चोरपूर्वम शलाकधूर्तम विचिकित्सकम च अरिं च मित्रं च कुशीलवं च न एतान साक्ष्येतु अधिकुर्वीत सप्त म्हळ्यार पळय सामुद्रिक शास्त्र म्हळ्यार हात पळोवन भविष्य सांगतलो मागीर पूर्व वणिजम म्हूण म्हळ्यार वणिजम चोरपूर्वम म्हळ्यार फुडें चोर जावन आशिल्लो आतां व्हडलो व्यापारी जाला जितवा मागीर आनी कसं म्हळ्यार शलाकधूर्तम शकून सांगता म्हूण सांगून हांव तुमकां शकून सांगता शास्त्र सांगता म्हूण सांगून वंचन करतलो विचिकित्सकम च म्हळ्यार वैद्यो अरिं वैरी मित्र जावन आशिल्लो कुशीलवम गायक जावन आशिल्लो हांकां तितली जनांक कसले साक्षी सांगू अपजनच
इतका म्हण म्हणत आनी खंयचे वेळाक संदर्भ पळोवन तांकां अनुकूल जावचें तशें उलयता पळय सामुद्रीक सांगतलो तो येद्रा बशेल मनीस कशें म्हण पळोवन ताका अनुकूल जावन शास्त्र सांगता वय बे चोर सून व्यापार गेल्लो तागेले चोर बुद्धी सोणा तो ताका आतां व्हडलो व्यापार जेवनच पुरो म्हणून तागेल्या व्यापाराच्या मुखार तो तागेले बुद्धी सोणा शकून सांगतलो तशीची तो ताका कोणाले तोंडा कशी जावका तशी सांगता वैद्यो तो वय तशीची कसं न्ही कसले एक आशेल आशिल तशी सांगतोय तो ना ताका तागेले इनकम अनुकूल जावन कशें सुका तशी सांगता तो आनी वैरी मित्रो गायको हांनी पळय तांकां जाय जाल्यार तशी खंयचे खंयचे वेळाक कसल की कोरू पुरत तांणी तशी तांकां तांगेले 7 जनांक साक्षाक आपोचकनज म्हण म्हणटाची आनी 20 जनांक साक्षी सांगच्याक आपोचनज काय कोण तांणी म्हण म्हळ्यार सांगता पळय हांगा अगारदाही गारदाही म्हण म्हळ्यार गर लासून घालतलो गरदह विष घालतलो कळ्ळें मागीर कुंडाशी सोमविक्रयी कुंडाशी म्हळ्यार कुंडाशी आशी म्हळ्यार अन्न कुंड तागेलें अन्न खावचें म्हळ्यार कुंड म्हळ्यार कोण एक स्त्री तिगेल बामूण आसतनाची तिका अन्य पुरुषाल निमती गुरबिणपणे चेडूं जाल्यार ताका कुंड म्हणजे तागेलें अन्न खावचें नज म्हूण सांगून म्हळ्यार तीण व्यभिचार केल्ले तिगेले व्यभिचार करून तिणें गळसून हाडलेले हाणें खावचें नज म्हणटाची मागीर सोमलता विकतलो सोमविक्रयी सोमलता विकतलो सोमलता विकचे खातीर आसूच न्ही ते यज्ञा खातीर आसूचे ते विकतल्यांक साक्षी अपचनज म्हण शस्त्र अस्त्र करतलो चाडी सांगतलो कळ्ळें पर्वकारश्च सूचीच मित्र दृक्षारदारिकः चाडी सांगतलो मित्र दृक्षारदारिकः म्हळ्यार मित्रद्रोही आनी पारदारिकः म्हळ्यार परस्त्री लंपटो भ्रूण हत्ये केलेलो गुरुतल्पी मलगडे स्त्रीक मोह करतलो तागेले पशी प्रायन मलगडे गुरुपत्नी जाता नेहमी मलगडे गुरु म्हळ्यार मलगडे स्थानार आसूचे स्त्रियाक एक कसं म्हणजे काम करतलो काम म्हळ्यार आश करतलो मागीर तपो द्विजः एकलो ब्राह्मण जाल्यार तो कसो करता पानपो द्विजः पित्ता पिवचो तो ब्राह्मण जावन हेंड म्हळ्यार मधु पित्ता अन्यकलो कसो म्हळ्यार तितीक्ष्णश्च उग्र स्वभावाचो काकश्च कैळ्या म्हणके सगळो दिसू का करचें म्हणटा पळय बो मारतर आसूचें म्हण तसलो नास्तिको देवू ना म्हणटलो वेदनिंदकः वेद दूषण करतलो मांत्रने स्रुवप्रग्रहण म्हळ्यार ग्रामपुरोहितो व्रात्य म्हणजे कोणा म्हळ्यार शूद्र ब्राह्मण क्षत्रिय स्त्री तांगेलो निमती जल्लेल चेडूं व्यात्र तांकां कीनाश चात्ममानपी उपनयन संस्कार जाल्ला यज्ञोपवीत धारण करणी ताकाय व्यात्र म्हणटाची कीनाश म्हळ्यार कृपण आनी रहस्य जावन कोणाक दिश मारतलो तागेल्याक रक्षणे खातीर आयल्यांची रक्षेत्युक्तश्च सो हिंसात सर्वे ब्रह्महबी समाहा म्हळ्यार तागेलें रक्षण निमून आयल्याची ताका रक्षण करूं समर्थ जाल्यार ताका बांदून खाता म्हूण जाल्यार आनी पुरे ब्रह्महत्या पाप घेताची तशी हांगेल्याक हांकां साक्षाक अपचनज म्हूण कळ्ळें आनी सांगता तो कसो न्ही म्हळ्यार पळय भांगर आसूचे कडेन एक काळोगस म्हणलें की जाल्यार एक तण जळयल्यार त्या तणा उज्जन तूं तें भांगर झगझग येवन तें आस म्हूण कळटा आनी एक बसव ते गुंतनाची ते गाणा सुत्त गुंतनाची हे चांग जाती बसव की लायक ना की म्हूण सांगून पळोवचें जातकय एक मनुष्य साधू पुरुष की दुःशील की म्हणून तागेले व्यवहारानाची आमी गुर्तुसिवेत चरान येवन बाद दितना त्या मनशाक कितले शौर्य आसा म्हूण म्हणलेलें कळटा आनी मस्त कसली एक बरं घालो आनी एका दुसरीक वारो सकडयले त्या वेळार खंयचो मनुष्य धीरू म्हूण म्हणलेलें कळटा म्हळ्यार तसल दुर्भर परिस्थितींतूय कोण धैर्यार रावता पळय ताका मात्र धीर म्हणचें आपत येता आमकां कश्ट येता आमकां त्या वेळाक आमकां प्रितीचे कोण आमकां शत्रू कोण म्हूण म्हणलेलें देव कळयसीत
म्हणजे जोर आपत्ता वेळार आमकां कोण सहाय करूं येता तोच आमगे निजावन मित्र. कोण आनीकी संतोष पावता हाका तोंदरे जिल्ला म्हणून जेव्हा आनीकी बाद दिवचा प्रयत्न करता तो शत्रू म्हणून घेता. आनीक तुका सांगता कसं न्ही म्हणून म्हळ्यार पळय, मानतार जातना ते मानतारपण कितलो चंद पुरुष जावं स्त्री जावं तांगेल रूप अपहरण करता. मस्त आशी त्या मनशाल धैर्य नाश करता कळ्ळें. मृत्यू प्राण अपहरण करून व्हरता. मस्त असूय असलरी तो धर्माचरण करना. कोप तागेल संपत्त अपहरण करता. इत्या म्हळ्यार जोर कोप येयला ताका बरें जाता की कसं जाता म्हूण पळय तो कोपा हात्ता बुद्धी दिता. तशी काम म्हणटा पळय न भयाम न लज्जा म्हूण. कामातूर जावन आशिल्ल्या जनांक कोणाले भंय आसना, कसले लज्जी आसना ताका. आनीक दुरहंकार कोणास तांकां सर्व विनाश जाता. हे पुराय गुण कळ्ळें. कोणालांतस कौरवालांतस दुर्योधनालांतस ताजे खातीर तो पुराय ह्या विशयी सांगता. आनी राया तुका आनीकय हांव बोधन दिता. ते कसल म्हणून आमी फायच्या दिसा पळया विदूर आनीकी धृतराष्ट्राक विंगड बोधन दिता. फायच्या दिसाक पळया आमी आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणार बिंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.